नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बिझनेस लॉमधील चॅप्टर नंबर 1 ची सुरुवात करणार आहोत. पहिला चॅप्टर जो आहे तो इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 हा आहे. हा जो चॅप्टर आहे तो सब डिवाइज केलेला आहे व्हेरियस युनिट्समध्ये. तर युनिट नंबर 1 आपल्याला पाहायचं आहे. युनिट नंबर 1 नेचर ऑफ कॉन्ट्रॅक्ट. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 हा कॉन्ट्रॅक्ट रिलेटेड रूल्स अँड रेग्युलेशन्स काय करतो, गव्हर्न करतो. हा संमत झालेला आहे 25 एप्रिल 1872ला संमत झालेला आहे आणि त्याचं ॲप्लिकेशन जे झालेलं आहे ते 1 सप्टेंबर 1872 पासून ॲप्लिकेशन झालेलं आहे. होल ऑफ इंडिया म्हणजेच जे इंडियामध्ये येणारे जे ईच अँड एव्हरी स्टेट्स आहेत त्यांना तो ॲप्लिकेबल आहे. नेचर ऑफ कॉन्ट्रॅक्ट या युनिटमध्ये आपल्याला जो स्टडी करायचा आहे तो स्टडी काय असणार आहे पहा. कॉन्ट्रॅक्टचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. ॲग्रीमेंट काय असणार आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. प्लस याच्या व्यतिरिक्त प्रॉमिस काय आहे, हु इज द प्रॉमिसर, प्रॉमिसर कोण असणार आहे, प्रॉमिसी कोण असणार आहे, प्लस ऑफर कशा प्रकारे दिली जाते, ऑफरला ॲक्सेप्टन्स कशा प्रकारे दिलं जाणार आहे, ऑफरर कोण आहे, ऑफरी कोण आहे, या संदर्भात बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला स्टार्टिंग या लेक्चरमध्ये पाहायचे आहे. प्रथम तर आपण बेसिक टर्म्स अँड कॉन्सेप्ट्स आहेत त्या व्यवस्थित क्लिअर करून घेऊ आणि त्यानंतर जे क्वेश्चन्स येणार आहेत त्या संदर्भात इन्फॉर्मेशन पाहू. तर एक एक्झाम्पल मी देतो, ते एक्झाम्पल चेक करून घ्या. राम offered to Krishna to sell his car for ₹1 lakh. ओके, रामने ऑफर दिलेली आहे की त्याच्याजवळ एक कार आहे ती त्याला सेल करायची आहे 1 लाख रुपयांना आणि ती ऑफर त्याने कृष्णाला दिलेली आहे. म्हणजेच कृष्णाला तो काय सांगत आहे की माझी कार मला सेल करायची आहे, तू खरेदी करशील का 1 लाख रुपयांना. अशा केसमध्ये ए पर्सन हू गिव्ज ऑफर, जो ऑफर देतो गिव्ज ऑफर, तो बनतो ऑफरर. तो काय बनेल, ऑफरर, ऑफर देणार आहे. या केसमध्ये कोण ऑफर देत आहे, राम. त्यामुळं ऑफरर कोण झालेला आहे, राम. आणि ए पर्सन टू होम ऑफर इज गिवन इज कॉल्ड, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, ज्याला ऑफर देण्यात आलेला आहे त्याला आपण म्हणणार आहोत ऑफरी म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, ऑफरी. ऑफरी कोण बनणार आहे या केसमध्ये, कृष्णा. आता ऑफर दिलेले आहे रामने कृष्णाला, राम ऑफरर झालेला आहे, कृष्णा ऑफरी झालेला आहे. ऑफर मिळाल्यानंतर कृष्णाजवळ 2 ऑप्शन आहेत. कृष्णा काय करू शकतो, एकतर ऑफर रिजेक्ट करू शकतो, ओके, अदरवाईज त्या ऑफरला ॲक्सेप्टन्स देऊ शकतो. ज्यावेळेस कृष्णा ऑफर रिजेक्ट करेल ती ऑफर लॅप्स होईल, म्हणजेच रद्द होईल. आणि इन केस जर तो ऑफरला ॲक्सेप्टन्स देत आहे, म्हणजेच थोडक्यात तो रामला सांगत आहे येस आय एम रेडी टू परचेस युअर कार, आय एम रेडी टू परचेस युअर कार फॉर ₹1 lakh. तर ऑफरला ज्या वेळेस ॲक्सेप्टन्स मिळेल ऑफरीकडून त्यावेळेला ती ऑफर किंवा प्रपोजलचं रूपांतर होतं प्रॉमिसमध्ये. कशामध्ये होतं, प्रॉमिसमध्ये. व्हेन ऑफर ॲक्सेप्टेड बाय ऑफरी इट बिकम्स प्रॉमिस. किंवा याचा अर्थ आपण अशाही प्रकारे सांगू शकतो, ज्याला ऑफर दिलेली आहे, कुणाला ऑफर दिलेली होती, ऑफर कुणाला दिलेली होती या केसमध्ये, कृष्णा. तो काय करतो, सिग्निफाईज करतो म्हणजे काय करतो, सांगतो. काय सांगतो, त्याचं असेंट कळवतो त्या ऑफरवरती. याचाच अर्थ, असेंटचा अर्थ सहमती. सहमती म्हणजेच
तू जी काही ऑफर मला दिलेली आहेस, कृष्णा सांगत आहे, सिग्निफाय करत आहे, मेन्शन करत आहे, कोणाला कळवत आहे? ऑफररला. ऑफरर कोण आहे? राम. रामला सांगत आहे की मला तुझी ऑफर ॲक्सेप्ट आहे, मी तुझी कार खरेदी करण्यासाठी तयार आहे. अशा केसमध्ये ज्या वेळेला कृष्णा सिग्निफाईज करेल त्याचं असेंट, इट बिकम्स प्रॉमिस. त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? आता ऑफरला ॲक्सेप्टन्स दिल्यानंतर प्रॉमिसमध्ये. आता या केसमध्ये लक्षात ठेवा, ऑफरर कोण होता आपल्याला माहीत आहे ऑलरेडी. हु इज द ऑफरर? राम इज द ऑफरर. ओके, तर राम बनणार आहे प्रॉमिसर. काय बनणार आहे? प्रॉमिसर. प्रॉमिसरचा अर्थ काय होतो? ए पर्सन हू गिव्स प्रॉमिस. ए पर्सन हू गिव्स प्रॉमिस. जो प्रॉमिस देणार आहे तो काय होईल? प्रॉमिसर बनेल. ओके, गिव्स द प्रॉमिस. नाव ऑफरी कोण आहे या केसमध्ये आपल्याला माहित आहे. ऑफरी कोण आहे? कृष्णा. ओके, कृष्णा ज्याला ऑफर देण्यात आलेली आहे तो बनेल प्रॉमिसिंग. ए पर्सन who to whom the promise is given. एक अशी व्यक्ती ज्याला प्रॉमिस देण्यात आलेला आहे तो काय बनेल? प्रॉमिसी बनेल. तर ऑफरर राम आहे. राम काय करत आहे? प्रॉमिस देत आहे की मी तुला माझी कार सेल करेन. कुणाला प्रॉमिस देत आहे? तो ऑफरीला देत आहे. बरोबर आहे. आणि ऑफरीने ॲक्सेप्टन्स दिल्यानंतर निश्चितच याचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे? प्रॉमिसमध्ये झालेला आहे. ए पर्सन हू मेक्स द ऑफर और हू गिव्स द ऑफर. ओके, त्याला आपण ऑफरर म्हटलेलं होतं. तो काय बनेल? प्रॉमिसर बनेल. ओके, प्रॉमिस देत आहे तो. आणि ऑफरी म्हणजे कृष्णा जो आहे त्यानं ॲक्सेप्टन्स दिलेला आहे. त्याला काय करण्यात आलेलं आहे? प्रॉमिस कोणी दिलेला आहे? रामने दिलेला आहे. अशा केसमध्ये कृष्णा बनेल प्रॉमिसिंग. आता हा भाग प्रॉमिस म्हणजे काय आहे, प्रॉमिसर कोण आहे आणि प्रॉमिसी का कोण आहे हे समजून घेतल्यानंतर आपल्याला आता पुढचा भाग पाहायचा आहे. ॲग्रीमेंट राम आणि कृष्णामध्ये आहे काय मला चेक करायचं आहे. तर पहा, एव्हरी प्रॉमिस अँड एव्हरी सेट ऑफ प्रॉमिस फॉर्मिंग consideration to each other is called agreement. ओके, आता या केसमध्ये आपण व्यवस्थित समजावून घेऊ. ॲग्रीमेंट बनण्यासाठी कमीत कमी ॲटलिस्ट किती पार्टीज आहेत? पहा, 2 पार्टीज या असल्याच पाहिजेत. बरोबर आहे. इथे 2 पार्टीज कोण कोण आहेत? एक राम आहे आणि एक कोण आहे? कृष्णा आहे. ओके, या केसमध्ये कृष्णा काय करत आहे? प्रॉमिस देत आहे रामला की बाबा मी तुला 1 लाख रुपये देईन कारच्या बदल्यात. बरोबर आहे. आणि राम काय करत आहे? राम कृष्णाला सांगत आहे की मी तुला कार देईन 1 लाख रुपयांच्या बदल्यात. या केसमध्ये राम कार देणार आहे कृष्णाला, तर त्या कारच्या बदल्यात रामला 1 लाख रुपये जे मिळणार आहेत, रामला जे 1 लाख रुपये मिळणार आहेत ते रामसाठी काय असेल? कन्सिडरेशन असेल. रामसाठी काय असणार आहे? कन्सिडरेशन. कन्सिडरेशनचा अर्थ होतो समथिंग इन रिटर्न. समथिंग इन रिटर्न. कारच्या बदल्यात रामला काय मिळणार आहे? कृष्णाकडून 1 लाख रुपये मिळणार आहेत. आता कृष्णासाठी पहा, कृष्णा 1 लाख रुपये देत आहे रामला आणि रामकडून कृष्णाला काय मिळणार आहे? कार. तर कृष्णासाठी कार काय असेल? कन्सिडरेशन असेल. काय असेल? कन्सिडरेशन असेल. कन्सिडरेशनचा अर्थ काय मी सांगितलं इथं? समथिंग इन रिटर्न. समथिंग इन रिटर्न. ओके, तर एव्हरी प्रॉमिस, प्रत्येक प्रॉमिस किंवा एव्हरी सेट ऑफ प्रॉमिस, एकापेक्षा जास्त प्रॉमिस असतील ज्याच्यामध्ये कन्सिडरेशन काहीतरी असणार आहे पार्टीजना, त्याला आपण काय म्हणणार आहे? त्या पार्टीजमध्ये काय घडत आहे? काय बनत आहे? ॲग्रीमेंट बनत आहे. ओके, नाव द क्वेश्चन अरायझेस, हा ॲग्रीमेंट माझा कॉन्ट्रॅक्ट होईल की नाही मला चेक करायचा आहे. हा जो काय ॲग्रीमेंट बनलेला आहे तो ॲग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट होईल का हे मला पाहायचं आहे. ओके, तर कॉन्ट्रॅक्ट बनण्यासाठी काय महत्त्वाचं आहे ते पहा. कॉन्ट्रॅक्ट बनण्यासाठी एव्हरी ॲग्रीमेंट, प्रत्येक ॲग्रीमेंट जो
every agreement which is enforceable by law, enforceable by law is called contract, is called contract. ओके. आता पहिली गोष्ट, जर कॉन्ट्रॅक्ट बनायचं आहे तर पार्टीजमध्ये काय बनलं पाहिजे, ॲग्रीमेंट हा बनला पाहिजे आणि प्लस तो इन्फोर्सिएबल बाय लॉ असला पाहिजे. म्हणजेच विद्यार्थ्यांना याचा अर्थ समजला पाहिजे हा शब्द काय आहे. तो इन्फोर्सिएबल बाय लॉचा अर्थ होतो कायदेशीररित्या लागू करता येत असला पाहिजे, कायदेशीररित्या लागू करणे. ओके. आता याचा अर्थ असंही पाहू की जे पार्टीज इन्व्हॉल्व होत आहेत ॲग्रीमेंटमध्ये त्यांचं इंटेन्शन काय असलं पाहिजे, लीगल रिलेशन्स क्रिएट करणं असलं पाहिजे, लीगल रिलेशन्स क्रिएट करणं असलं पाहिजे. पार्टीचं इंटेन्शन काय असलं पाहिजे, लीगल रिलेशन्स क्रिएट करणं असेल तर डेफिनेटली असे सर्व ॲग्रीमेंट्स काय बनतात, कॉन्ट्रॅक्ट बनतात. लीगल रिलेशनचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. लीगल रिलेशन्स पळवणं काय असणार आहेत, आता पहा. लीगल रिलेशन्सचा अर्थ मला समजून घ्यायचा आहे आणि आपल्यालाही समजून घ्यायचं आहे. पहा कशा प्रकारे आपण तो समजून घेऊ शकतो. लीगल रिलेशन्स यामध्ये रामला काही लीगल राईट मिळेल, काही लीगल राईट्स मिळणार आहेत आणि काही लीगल ऑब्लिगेशन्स देखील येणार आहेत रामवरती. लीगल ऑब्लिगेशन्स म्हणजे कायदेशीर मर्यादा. आणि कृष्णासाठी देखील या स्वरूपातच काही या ॲग्रीमेंटमधून लीगल राईट्स क्रिएट होणार आहेत आणि काही लीगल ऑब्लिगेशन्स देखील येणार आहेत. हां, आता पाहूया. रामने इफ राम डिलिवर्ड कार to Krishna and then after Krishna refuses to give payment, then Ram has legal right to enforce Krishna to perform his promise. ओके. काय सांगितलेलं आहे, रामने कारची डिलिव्हरी केलेली आहे कृष्णाला. आता कृष्णानं 1 लाख रुपये देणं आवश्यक आहे, पण कृष्णानं रिफ्यूज केले, पैसे देण्यासाठी टाळाटाळ केलेले किंवा पैसे देणार नाही म्हणून सांगितलं, तर अशा केसमध्ये रामला काय भेटेल, लीगल रिलेशन्स कशा स्वरूपात असणार आहे, रामला लीगल राईट भेटणार आहे, कायदेशीर हक्क भेटणार आहे. तो इन्फोर्स करू शकतो कृष्णाला कायदेशीररित्या त्याचं परफॉर्मन्स कंप्लीट करण्यासाठी. त्यानं जे काय प्रॉमिस दिलेलं आहे ते परफॉर्म करण्यासाठी तो लीगली भाग पाडू शकतो कुणाला, कृष्णाला. तर हा पैसे घेण्याचा जो अधिकार आहे त्याला आपण काय म्हणू, लीगल राईट म्हणू, पैसे घेण्याचा. बरोबर आहे. ते ज्याचं प्रॉमिस आहे कुणाचं, कृष्णाचं, ते परफॉर्म करण्यासाठी तो त्याला भाग पाडेल. आणि कार द्यायची आहे कुणाला, कार द्यायची आहे, कारची डिलिव्हरी करायची आहे, ती काय असेल, त्याची लीगल ड्युटी असेल कुणाची, रामची. आता कृष्णाच्या बाबतीत आपण पाहूया. कृष्णा इफ कृष्णा गिव्स पेमेंट टू राम and Ram refuses to give car delivery to Krishna, then Krishna has legal right to enforce Ram to perform his promise. ओके. आता या केसमध्ये कृष्णाने पैसे तर दिलेले आहेत. ओके.
कृष्णाने पैसे दिलेले आहेत, पैसे जे दिले 1,00,000 रुपये, ही कृष्णाचं लिगल ऑब्लिगेशन होतं, कृष्णाची ड्युटी होती कायदेशीररित्या, ते त्यानं त्याचं परफॉर्मन्स कंप्लीट केलेलं आहे. रामने कारची डिलिव्हरी करणं गरजेचं होतं, पण राम काय करत आहे, रिफ्यूज करत आहे. राम काय करत आहे, रिफ्यूज करत आहे कृष्णाला कारची डिलिव्हरी करण्यासाठी. अशा केसमध्ये कृष्णाला कायदेशीर अधिकार आहे, तो लिगली इन्फोर्स करू शकतो रामला त्याचं परफॉर्मन्स करण्यासाठी. म्हणजे कृष्णा हॅज लिगल राईट टू टेक डिलिव्हरी ऑफ कारची तो डिलिव्हरी घेऊ शकतो. कुणाकडून, रामकडून. तर हा कृष्णाला काही लिगल राईट्स मिळालेले आहेत, त्याच वेळेला कृष्णावरती काही लिगल ऑब्लिगेशन्स आहेत आणि रामला देखील काही लिगल राईट्स मिळतात आणि काही लिगल ऑब्लिगेशन्स त्याला परफॉर्म करावे लागत आहेत. अशा स्वरूपाचे लिगल रिलेशन्स क्रिएट करणं हे पार्टीजचं काय असेल, इंटेन्शन असेल. पार्टीजचं काय असेल, इंटेन्शन असेल. इंटेन्शन म्हणजे हेतू असेल ॲट द टाइम ऑफ मेकिंग कॉन्ट्रॅक्ट. देन वी कॅन से दॅट सच ॲग्रीमेंट, असे ॲग्रीमेंट काय होतील, कॉन्ट्रॅक्ट होतील. ओके. तर कॉन्ट्रॅक्ट बनण्यासाठी काय असलं पाहिजे, पार्टीजमध्ये काय बनलं पाहिजे, पहिल्यांदा ॲग्रीमेंट असला पाहिजे आणि प्लस तो काय असला पाहिजे, इन्फोर्सेबल बाय लॉ, कायदेशीररित्या तो काय करता आला पाहिजे, लागू करता आला पाहिजे, इन्फोर्सेबल बाय लॉ. ओके, हॅव यू गॉट दिस वन? Every agreement which is enforceable by law is contract. Now एक एक्झाम्पल बाळांनो मी तुम्हाला देतो, त्या एक्झाम्पलवरून मला तुम्ही सांगा की हा ॲग्रीमेंटच राहील की कॉन्ट्रॅक्ट बनेल. फादरने त्याचा जो काही सन आहे, त्याला काय केलेलं आहे, प्रॉमिस केलेला आहे. फादर गिव्स प्रॉमिस टू हिज सन, इफ यू गेट 90% मार्क्स इन 12th बोर्ड, ओके, तर मी तुला काय करेन, जर तू 90% 12th बोर्डमध्ये मार्क्स आणत असतील तर मी तुला काय करेन, बाईक एक घेऊन देईन. ओके. तर या केसमध्ये समजून चला, 12th मध्ये 90% अचीव केलेले आहेत, मार्क्स आणलेले आहेत सनने. आता सन काय करत आहे, बाईकची डिमांड करत आहे. कुणाकडे, सन डिमांडिंग demand for bike from father. आणि फादर काय करत आहेत, फादरने काय केलं, रिफ्यूज केलं बाळांनो, बाईक देण्यासाठी काय केलं, रिफ्यूज केलं. तर अशा केसमध्ये सन काय करेल, लिगली ॲक्शन घेऊ शकतो का, लिगली क्लेम करू शकतो का अगेन्स्ट हिज फादर. हे एक्झाम्पल आपल्याला टोटली व्यवस्थित पुढे पाहायचेच आहे. तर अगेन्स्ट फादर लिगली ॲक्शन घेऊ शकतो का, हा क्वेश्चन आहे. ओके, मी पहिल्यांदा एक्झाम्पल काय दिले ते समजून घ्या. फादरने सनला काय केलेलं आहे, प्रॉमिस केलेला आहे, इफ यू विल गेट 90% मार्क्स इन 12th बोर्ड देन आय विल गिफ्ट यू बाईक. ओके, न्यू बाईक. अशा केसमध्ये 12th मध्ये सनने काय केलेलं आहे, 90% मार्क्स आणलेले आहेत, अचीव केलेले आहेत. आता सन काय करत आहे, डिमांड करत आहे की फादरना तो सांगत आहे की तुम्ही मला सांगितलेलं होतं की तुम्ही मला बाईक नवीन घेऊन देणार होता, तर ती मला नवीन बाईक तुम्ही घेऊन द्या, असं तो काय करत आहे, डिमांड करत आहे फादरला. आता फादरनी त्यांचं जे काही प्रॉमिस दिलेलं होतं ते प्रॉमिस परफॉर्म करण्यासाठी रिफ्यूज केलेलं आहे. अशा केसमध्ये सन लिगली क्लेम करू शकतो का त्याच्या फादर अगेन्स्ट, आणि जर त्यानं लिगली क्लेम केलं तर तो सक्सीड होईल का, तर डेफिनेटली बाळांनो काय असेल, आन्सर नो असेल. कारण दोघांच्यामध्ये जो ॲग्रीमेंट बनलेला होता त्या ॲग्रीमेंटमध्ये फादर अँड सनचं लिगली इंटेन्शनच नाही आहे लिगल रिलेशन्स क्रिएट करणं. काही इंटेन्शन आहे का पार्टीजमध्ये, फादर अँड सनमध्ये लिगल रिलेशन्स क्रिएट करणं नाही आहे. फक्त दोघांच्यामध्ये काय बनलेलं आहे, ॲग्रीमेंट बनलेला आहे. तर लक्षात ठेवा, ॲग्रीमेंट ही कॉन्सेप्ट जी आहे ती ॲग्रीमेंट कॉन्सेप्ट ही वायडर दॅन काय आहे, ॲग्रीमेंट कॉन्सेप्ट इज वायडर दॅन कॉन्ट्रॅक्ट आहे. काय आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे. ऑल कॉन्ट्रॅक्ट्स are
agreements, but all agreements are not necessarily contracts. सर्व कॉन्ट्रॅक्टचे काय असतील, प्रथम ॲग्रीमेंट असणारच आहे, कारण की विदाऊट ॲग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट बनू शकत नाही, फॉर्मच होऊ शकत नाही. पण सर्व ॲग्रीमेंट्सचे कॉन्ट्रॅक्ट बनलेच पाहिजेत असं काही नेसेसरी नाही आहे. म्हणजेच आता वरील एक्झाम्पलमध्ये फादर अँड सनमध्ये जो ॲग्रीमेंट झालेला होता तो ॲग्रीमेंट काय असेल पहा, डॉमेस्टिक लेवलवरती बनलेला ॲग्रीमेंट आहे, डॉमेस्टिक लेवलवरती बनलेला ॲग्रीमेंट आहे, किंवा सोशल स्टेटसनुसार ॲग्रीमेंट बनत असतील, पॉलिटिकल स्टेटसनुसार ॲग्रीमेंट बनत असतील, पॉलिटिकल स्टेटसनुसार ॲग्रीमेंट बनत असतील, किंवा मॉरल स्टेटसनुसार ॲग्रीमेंट बनत असतील, तर असे ॲग्रीमेंट हे ॲग्रीमेंटच राहतात, त्याचं कॉन्ट्रॅक्टमध्ये रूपांतर होत नाही. कारण की ज्या पार्टीज इन्व्हॉल्व होतात अशा स्वरूपाच्या ॲग्रीमेंटमध्ये त्या पार्टीचं लीगल रिलेशन्स क्रिएट करणं हा हेतू असत नाही. ओके. त्यामुळे सर्व कॉन्ट्रॅक्ट्स हे ॲग्रीमेंट्स असतील, परंतु सर्व ॲग्रीमेंट्स हे कॉन्ट्रॅक्ट असणार नाहीत. काही ॲग्रीमेंट्स हे ॲग्रीमेंट्सच राहतील, जे सोशल स्टेटसनुसार, पॉलिटिकल स्टेटसनुसार, डॉमेस्टिक लेवलवरती बनलेले ॲग्रीमेंट्स आहेत ते नुसतं ॲग्रीमेंट राहणार आहेत, ते कॉन्ट्रॅक्ट बनणार नाही आहेत. तर या आत्तापर्यंत आपण जो काही भाग पाहिलेला आहे तो काय पाहिलेला आहे की ऑफर कशा प्रकारे दिली जाते, ऑफरर कोण आहे, ऑफरी कोण आहे, बरोबर आहे, प्रॉमिस कशा प्रकारे बनणार आहे, प्रॉमिसर कोण असणार आहे, प्रॉमिसी कोण असणार आहे, कन्सिडरेशन आपण पाहिलेलं आहे, रामसाठी कन्सिडरेशन काय असेल आणि कृष्णासाठी कन्सिडरेशन काय असणार आहे. या व्यतिरिक्त आपण बघितलं ॲग्रीमेंटचा अर्थ पाहिलेला आहे, एव्हरी प्रॉमिस अँड एव्हरी सेट ऑफ प्रॉमिस फॉर्मिंग कन्सिडरेशन टू ईच अदर इज कॉल्ड ॲज ॲग्रीमेंट. कोणते ॲग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट बनतील, कॉन्ट्रॅक्टचा अर्थ डेफिनेशनच आपण बघितलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टचे डेफिनेशन काय झालेले आहे, एव्हरी ॲग्रीमेंट विच इज इन्फोर्सेबल बाय लॉ. असे प्रत्येक ॲग्रीमेंट जे कायदेशीररित्या लागू करता येत असतील तर त्यांना आपण काय म्हणणार आहोत, कॉन्ट्रॅक्ट्स म्हणणार आहोत. त्यांचं कॉन्ट्रॅक्टमध्ये रूपांतर होणार आहे. कॉन्ट्रॅक्ट्स बनण्यासाठी ॲग्रीमेंट प्लस काय असणं गरजेचं आहे, इन्फोर्सिबिलिटी बाय लॉ. इन्फोर्सिबिलिटी बाय लॉ चा अर्थ आपण पाहिला, पार्टीचं जर इंटेन्शन असेल ॲग्रीमेंट बनवत असताना लीगल रिलेशन्स क्रिएट करणं, तर आपण डेफिनेटली म्हणू असे ॲग्रीमेंट्स कॉन्ट्रॅक्ट बनतील. आता लीगल रिलेशनचा अर्थ काय आहे की पार्टीज इन्व्हॉल्विंग इन टू द ॲग्रीमेंट. ज्या पार्टीज ॲग्रीमेंटमध्ये इन्व्हॉल्व होणार आहेत त्यांना काही लीगल राईट्स मिळणार आहेत आणि काही लीगल ड्युटीज त्यांना फॉर्म्युलेट कराव्या लागणार आहेत. तर असे स्वरूपाचे लीगल रिलेशन्स क्रिएट होत असतील तर ते सर्व काय बनतात, कॉन्ट्रॅक्ट बनतात. ॲग्रीमेंट ही कॉन्सेप्ट वायडर दॅन आहे कॉन्ट्रॅक्ट. ओके. कॉन्ट्रॅक्टपेक्षा ॲग्रीमेंटची कॉन्सेप्ट मोठी आहे. सर्व कॉन्ट्रॅक्ट्स हे ॲग्रीमेंट असणारच आहेत, पण सर्व ॲग्रीमेंट्स कॉन्ट्रॅक्ट बनलेच पाहिजेत असं काही नेसेसरी नाही आहे. त्यासाठी मी एक एक्झाम्पलही घेतलेलं आहे. आता काय करूया आपण, हे जे काही इन्फॉर्मेशन आत्तापर्यंत पाहिलेले आहे ती आपण लीगल वर्ड टू वर्ड त्याचे डेफिनेशन्स सेक्शन्समध्ये कोणत्या दिलेल्या आहेत ते पाहूया आणि काही एक्झाम्पल देखील पाहूया. ओके. व्हॉट इज कॉन्ट्रॅक्ट, कॉन्ट्रॅक्टचा अर्थ काय पहा. कॉन्ट्रॅक्ट इज डिफाईन इन सेक्शन 2D. कॉन्ट्रॅक्टचे डेफिनेशन दिलेलं आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 मध्ये सेक्शन 2D मध्ये ही डेफिनेशन देण्यात आलेलं आहे. काय आहे, ॲन ॲग्रीमेंट इन्फोर्सेबल बाय लॉ इज अ कॉन्ट्रॅक्ट. अशा ॲग्रीमेंट जो इन्फोर्सेबल बाय लॉ असेल म्हणजे कायदेशीररित्या लागू करता येत असेल तर तो ॲग्रीमेंट काय होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो. कॉन्ट्रॅक्ट बनण्यासाठी काय आवश्यकता आहे, कॉन्ट्रॅक्टचा फॉर्म्युला दिलेला आहे. पार्टीजमध्ये ॲग्रीमेंट असला पाहिजे प्लस इन्फोर्सेबल बाय लॉ. पार्टीजमध्ये लीगल रिलेशन्स क्रिएट होत असतील तर निश्चितच आपण काय म्हणणार आहोत, असे ॲग्रीमेंट्स कॉन्ट्रॅक्ट बनतील. द वर्ड ॲग्रीमेंट इज डिफाईन्ड अंडर सेक्शन 2A. आता पहा, कॉन्ट्रॅक्टचे डेफिनेशन 2D मध्ये दिलेले आहे तर ॲग्रीमेंटची डेफिनेशन दिलेली आहे 2E मध्ये इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872. काय आहे डेफिनेशन, एव्हरी प्रॉमिस अँड एव्हरी सेट ऑफ प्रॉमिसेस फॉर्मिंग कन्सिडरेशन फॉर ईच अदर इज कॉल्ड ॲग्रीमेंट. प्रत्येक प्रॉमिस किंवा एकापेक्षा जास्त प्रॉमिस असतील आणि त्याच्यामध्ये कन्सिडरेशन असेल प्रत्येक पार्टीसाठी तर त्यांना आपण काय म्हणू, ॲग्रीमेंट म्हणू. ॲग्रीमेंट बनण्यासाठी काय दिलं गेलं पाहिजे, पहिल्यांदा ऑफर दिली गेली पाहिजे आणि त्या ऑफरला काय मिळालं पाहिजे, ॲक्सेप्टन्स मिळत असेल तर
काय बनतो पार्टीजमध्ये ॲग्रीमेंट बनतो. नाव अगेन इफ वी हॅव टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ ॲग्रीमेंट वी शुड हॅव टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ प्रॉमिस. आता परत एकदा काय सांगितलेलं आहे, जर आपल्याला ॲग्रीमेंट समजून घ्यायचं असेल तर आपल्याला काय समजून घ्यावं लागेल, प्रॉमिस काय आहे हे समजून घ्यावं लागेल. द वर्ड प्रॉमिस इज डिफाईन्ड अंडर सेक्शन 2B. आता लक्ष द्या बाळांनो, 2B मध्ये डेफिनेशन दिलेली आहे. अकॉर्डिंग टू द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 मध्ये ही डेफिनेशन देण्यात आलेली आहे प्रॉमिसची. when the person to whom the proposal is made signifies his assent thereto. आता काय सांगितलेलं आहे, ज्या व्यक्तीला प्रॉमिस और ज्या व्यक्तीला ऑफर किंवा प्रपोजल दिलेली आहे, कुणाला प्रपोजल दिलेलं आहे, रामने प्रपोजल दिलेलं होतं कृष्णाला, तू माझी कार खरेदी करशील का. तर हा व्यक्ती, ज्या व्यक्तीला प्रपोजल देण्यात आलेला आहे, ज्या व्यक्तीसमोर प्रपोजल मांडण्यात आलेला आहे, तो व्यक्ती सिग्निफाईज करतो म्हणजे काय करतो, त्याचा असेंट देतो. असेंट म्हणजेच काय, सहमती. यालाच आपण काय म्हटलेलं आहे, तो त्याचा ॲक्सेप्टन्स देतो. मी तुझी कार खरेदी करण्यासाठी तयार आहे. ओके. व्हेन ए पर्सन टू हुम द प्रपोजल इज मेड, ज्या व्यक्तीला प्रपोजल देण्यात आलेला आहे अशी व्यक्ती काय करतो, सिग्निफाईज करतो म्हणजे त्याचं असेंट सहमती देतो. द प्रपोजल इज सेड टू बी ॲक्सेप्टेड. त्याला काय म्हटलं जातं, प्रपोजल काय झालेला आहे, ॲक्सेप्ट झालेला आहे. प्रपोजल ज्या वेळेला ॲक्सेप्ट होतं त्यावेळेला ते काय बनतं, प्रॉमिस बनतं. सो व्हॉट वी हॅव अंडरस्टूड हिअर, आपण या ठिकाणी काय अंडरस्टँड केलेलं आहे, देअर विल बी नो ॲग्रीमेंट बिटवीन पार्टीज विदाउट प्रॉपर ऑफर मेड अँड प्रॉपर ॲक्सेप्टन्स फॉर इट. पार्टीजमध्ये ॲग्रीमेंटच असणार नाही जर पार्टीज प्रॉपर ऑफर देत नसतील आणि त्या ऑफरला ॲक्सेप्टन्स मिळत नसेल तर ॲग्रीमेंट बनू शकत नाही. नाव हिअर वी विल टेक ए लुक बॅक all these concepts with a clear example that will assist us to make better foundation. आता वर जे काही डेफिनेशन्स आपण पाहिलेले आहेत, तर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, ॲग्रीमेंट म्हणजे काय, प्रॉमिस म्हणजे काय, हे समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि त्या एक्झाम्पलद्वारे हे समजून घेऊ व्यवस्थित, ज्यामुळे आपलं फाउंडेशन एकदम स्ट्रॉंग होईल. राम ऑफर्ड टू, हेच एक्झाम्पल आहे बघा, राम ऑफर्ड टू सेल हिज कार फॉर ₹1 lakh टू कृष्णा. रामने त्याच्याजवळची असणारी कार 1 लाख रुपयाला सेल करण्यासाठी काय केलेलं आहे, ऑफर दिलेलं आहे कृष्णाला. कुणा दिले, कृष्णाला. नाव इन द अबो एक्झाम्पल राम मेकिंग ऑफर सो ही बिकम्स ऑफरर. रामने ऑफर दिली त्यामुळे तो बनला ऑफरर. कृष्णा बिकम्स ऑफरी टू हुम ऑफर इज गिवन और मेड. कृष्णाला ऑफर दिलेली आहे त्यामुळे कृष्णा काय होत आहे, ऑफरी होत आहे. हिअर कृष्णा हॅज 2 ऑप्शन्स. कृष्णाला 2 ऑप्शन्स आहे, आयदर ही ॲक्सेप्ट द ऑफर और रिजेक्ट इट. कृष्णा काय करू शकतो, ऑफर ॲक्सेप्ट करू शकतो किंवा रिजेक्ट करू शकतो. इफ कृष्णा ॲक्सेप्ट द ऑफर मेड बाय राम देन इट बिकम्स प्रॉमिस. जर कृष्णा काय करत असेल, रामने दिलेली ऑफर ॲक्सेप्ट करत असेल तर त्या ऑफरचं रूपांतर प्रॉमिसमध्ये होईल. सो वी हॅव क्लिअर दॅट एव्हरी ॲक्सेप्टेड ऑफर इज प्रॉमिस. आता आपल्याला कळालं की बाबा एकदा ऑफर ॲक्सेप्ट झाली, इच अँड एव्हरी ऑफर ॲक्सेप्ट झाली तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, प्रॉमिसमध्ये होतं. ए पर्सन हू गिव्ज अ प्रॉमिस इज कॉल्ड प्रॉमिसर. एक व्यक्ती जी आहे, अशी व्यक्ती जी प्रॉमिस देते तिला आपण प्रॉमिसर म्हणतो. या केसमध्ये कृष्णा प्रॉमिस देत आहे की मी तुझी कार खरेदी करतो आणि त्याच्या बदल्यात 1 लाख रुपये देईन मी तुला. तर या केसमध्ये कृष्णा प्रॉमिसर होईल. ए पर्सन टू हुम प्रॉमिस इज गिवन, ज्या व्यक्तीला प्रॉमिस देण्यात आलेला आहे, कृष्णा प्रॉमिस देत आहे कुणाला, रामला पैसे देण्याचं, तर प्रॉमिस बनेल राम. ओके. ए पर्सन टू हुम प्रॉमिस इज गिवन इज कॉल्ड ॲज प्रॉमिसी. नाव व्हॉट थिंग्स शुड डिसाइड देअर आर ॲग्रीमेंट बिटवीन पार्टीज. पार्टीजमध्ये ॲग्रीमेंट आहे हे समजून घेण्यासाठी अशा कोणकोणते एलिमेंट्स आहेत किंवा घटक आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. फर्स्ट, ऑफरर मस्ट मेड ऑफर टू ऑफरी. पहिल्यांदा ऑफररने काय केले पाहिजे, ऑफर दिली पाहिजे ऑफरीला. अँड ऑफरी मस्ट गिव्ह हिज असेंट देअर ऑन इट. आणि ऑफरीनं काय दिलं पाहिजे, त्याच्यावरती सहमती दिली पाहिजे म्हणजेच ॲक्सेप्टन्स दिलं पाहिजे. देन वी जेन्युइनली पॉईंट आउट दॅट देअर इज ॲग्रीमेंट बिटवीन पार्टीज. मग आपण कन्सिडर करू शकतो 100% की पार्टीजमध्ये काय आहे, ॲग्रीमेंट आहे. व्हॉट थिंग्स शुड डिसाइड देअर इज कॉन्ट्रॅक्ट बिटवीन पार्टीज. आता पाहूया की 2 पार्टीज ज्या इन्व्हॉल्व आहेत ॲग्रीमेंटमध्ये त्या दोघांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट आहे हे आपण कसं ठरवू शकतो. फर्स्ट,
देअर शुड बी अन ॲग्रीमेंट बिटवीन पार्टीज. पहिलं तर एलिमेंट खूप महत्त्वाचं आहे की पार्टीजमध्ये ॲग्रीमेंट बनलेला असला पाहिजे अँड इट मस्ट बी इन्फोर्सेबल बाय लॉ. पुढं काय आहे, कायदेशीररित्या तो काय करता आला पाहिजे, लागू करता आला पाहिजे. कायदेशीररित्या लागू करता आला पाहिजे, करता येणे, पार्टीजना तो लागू करता आला पाहिजे. तर आपण निश्चित समजू की तो ॲग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट आहे. परत गोष्टी मी रिवाईज करतोय बाळांनो, नेसेसरी आहे कारण की लीगल टर्म्स आहेत, आपल्याला समजणं गरजेचं आहे. व्हॉट इज मिनिंग ऑफ इन्फोर्सेबल बाय लॉ. आता खूप महत्त्वाचा आहे. इन्फोर्सेबल बाय लॉचा अर्थ काय. If the parties involving in agreement have intention to create legal relations between them, such legal relations means enforceable by law. ज्या पार्टीज इन्व्हॉल्व होणार आहेत ॲग्रीमेंटमध्ये त्यांचं इंटेन्शन असेल, हेतू असेल लीगल रिलेशन्स क्रिएट करणं, कायदेशीर हितसंबंध क्रिएट करणं, हा जर इंटेन्शन असेल अशा लीगल रिलेशन्सलाच काय म्हटलेलं आहे, इन्फोर्सेबल बाय लॉ. व्हॉट वी कॅन इलुस्ट्रेट फ्रॉम लीगल रिलेशन्स. लीगल रिलेशन्समधून देखील आपल्याला काय समजेल, लीगल रिलेशन्स आहेत हे कसं कन्सिडर करू शकतो आपण. लीगल रिलेशन्स मीन्स पार्टीज इन्व्हॉल्विंग इन ॲग्रीमेंट. लीगल रिलेशनचा अर्थ काय, पार्टीज ज्या इन्व्हॉल्व होत आहेत ॲग्रीमेंटमध्ये हॅव अंडर सम लीगल राईट्स अँड हॅव सम लीगल ऑब्लिगेशन. पार्टीजना काही लीगल राईट्स मिळणार आहेत आणि काही लीगल ड्युटीज परफॉर्म कराव्या लागत असतील तर पार्टीजमध्ये लीगल रिलेशन्स आहेत, क्रिएट झालेले आहेत, हे आपण कन्सिडर करू शकतो. फॉर अंडरस्टँडिंग द लीगल ऑब्लिगेशन्स अँड लीगल राईट्स ऑफ पार्टीज. लीगल ऑब्लिगेशन्स काय आहेत आणि लीगल राईट्स काय आहेत हे समजून घ्यायचं झालं तर वी कन्क्लूड द अबोव एक्झाम्पल हिअर. वर दिलेलं एक्झाम्पलच आपण काय करू, कन्सिडर करू. राम मेकिंग ऑफर टू सेल कार टू कृष्णा इन एक्सचेंज ऑफ ₹1 लाख. रामनं ऑफर दिलेली आहे कारची सेल करण्यासाठी. कोणाला दिलेली आहे ऑफर ही सेल करण्याची, कृष्णाला. इन एक्सचेंज ऑफ ₹1 लाख, 1 लाख रुपयांच्या बदल्यात. हिअर राम हॅज अ राईट टू रिसीव्ह ₹1 लाख फ्रॉम कृष्णा ॲट द सेम टाइम राम हॅव अंडर ऑब्लिगेशन टू गिव्ह कार टू कृष्णा. रामला कायदेशीर अधिकार आहे 1 लाख रुपये घेण्याचा आणि त्याच वेळेला त्याला कायदेशीर काही मर्यादा देखील आहेत, त्याला ड्युटी परफॉर्म करावी लागेल. 1 लाख रुपयांच्या बदल्यात कृष्णाला त्यानं काय दिली पाहिजे, कार दिली पाहिजे. म्हणजे काही लीगल राईट्स पण मिळत आहेत रामला आणि काही लीगल ड्युटीज देखील परफॉर्म कराव्या लागत आहेत. आता पाहूया कृष्णाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं. कृष्णा ऑल्सो हॅव राईट टू रिसीव्ह कार फ्रॉम राम. ॲट द सेम टाइम कृष्णा हॅव अंडर ऑब्लिगेशन टू गिव्ह ₹1 लाख टू राम. कृष्णाला कार घेण्याचा अधिकार आहे लिगली रामकडून आणि त्याच वेळेला त्या कारच्या बदल्यात रामला त्यानं काय दिलं पाहिजे, 1 लाख रुपये दिले पाहिजेत. म्हणजे त्याला लीगल ड्युटीज देखील परफॉर्म करावे लागतात. सो वी कॅन कन्क्लूड हिअर दॅट देर इज अ कॉन्ट्रॅक्ट बिटवीन राम अँड कृष्णा कॉज बोथ पार्टीज हॅव इंटेन्शन टू क्रिएट लीगल रिलेशन्स. मग आता आपण कन्क्लूड करू शकतो राम अँड कृष्णामध्ये जो ॲग्रीमेंट आहे तो कॉन्ट्रॅक्ट बनलेला आहे कारण की दोघांचा हेतूच काय आहे, लीगल रिलेशन्स क्रिएट करणं आहे. इफ आफ्टर कॉन्ट्रॅक्ट बिटवीन पार्टीज, कॉन्ट्रॅक्ट बनल्यानंतर पार्टीजमध्ये राम रिफ्युजेस टू परफॉर्म हिज प्रॉमिस देन कृष्णा कॅन कंपेल ऑर इन्फोर्स टू राम टू परफॉर्म हिज प्रॉमिस लिगली. कॉन्ट्रॅक्ट बनल्यानंतर राम रिफ्यूज करत असेल त्याचं जे काय परफॉर्मन्स आहे, त्याचं जे काय प्रॉमिस आहे परफॉर्म करण्यापासून, तर कृष्णा काय करू शकतो, कंपेल म्हणजे भाग पाडणे किंवा इन्फोर्स करणे. ओके, इन्फोर्स करू शकतो कुणाला, रामला, विथ लिगली म्हणजे लिगली त्याचा परफॉर्मन्स देण्यासाठी रामला तो काय करू शकतो, भाग पाडू शकतो. ओके, आणि हे सर्व गोष्टी लिगली करू शकतो कोण, कृष्णा. इफ आफ्टर कॉन्ट्रॅक्ट बिटवीन द पार्टीज, कॉन्ट्रॅक्ट बनल्यानंतर कृष्णा रिफ्युजेस टू परफॉर्म हिज प्रॉमिस देन राम कॅन कंपेल ऑर इन्फोर्स टू कृष्णा टू परफॉर्म हिज प्रॉमिस लिगली. आता रामने काय केलेलं आहे बघा, त्याचं प्रॉमिस कंप्लीट केलेलं आहे आणि कृष्णानं रिफ्यूज केलं त्याचं प्रॉमिस देण्यापासून, तर राम लिगली कंपेल करू शकतो किंवा इन्फोर्स करू शकतो कृष्णाला त्याचं प्रॉमिस परफॉर्म करण्यासाठी. सो इट इज क्लिअर फ्रॉम द अबोव डिस्कशन दॅट इज व्हॉट इज कॉन्ट्रॅक्ट, ॲग्रीमेंट, प्रॉमिस, ऑफरर अँड ऑफरी. वरील सर्व इन्फॉर्मेशनवरून, डिस्कशनवरून आपल्या लक्षात येतं की कॉन्ट्रॅक्ट काय आहे, ॲग्रीमेंट काय आहे, प्रॉमिस काय आहे, ऑफरर कोण आहे आणि ऑफरी कोण आहे.
मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन अरायझेस फ्रॉम द अबव क्लॅरिफिकेशन. वरील क्लॅरिफिकेशनवरून एक क्वेश्चन अराईज होतो, तो आपल्याला क्वेश्चन पाहायचा आहे. कॅन वी से दॅट ऑल ॲग्रीमेंट्स आर कॉन्ट्रॅक्ट. आपण म्हणू शकतो का की सर्व ॲग्रीमेंट्स कॉन्ट्रॅक्ट बनतील किंवा सर्व ॲग्रीमेंट्स कॉन्ट्रॅक्ट असतात? तर उत्तर आहे नो. ऑल कॉन्ट्रॅक्ट्स आर ॲग्रीमेंट बट ऑल ॲग्रीमेंट्स आर नॉट नेसेसरीली कॉन्ट्रॅक्ट. ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे, सर्व कॉन्ट्रॅक्ट्स हे ॲग्रीमेंट असणारच आहेत, पण सर्व ॲग्रीमेंट हे कॉन्ट्रॅक्ट असलेच बनतीलच असं नाही आहे. ओनली दोज ॲग्रीमेंट्स ट्रान्सफॉर्म इन टू कॉन्ट्रॅक्ट. असेच ॲग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट बनतील, कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांचं रूपांतर होईल, विच इज मेड बाय पार्टीज विथ इंटेन्शन टू क्रिएट लिगल रिलेशन्स बिटवीन देम. असेच ॲग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट बनतील ज्याच्यामध्ये पार्टीजनी तो ॲग्रीमेंट बनवण्या पाठीमागचा हेतूच काय असेल, लिगल रिलेशन्स क्रिएट करणार. तर असेच ॲग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट बनणार आहेत. व्हॉट हॅपन इफ देर इज नो लिगल रिलेशन्स बिटवीन पार्टीज. काय घडेल जर पार्टीचं इंटेन्शनच नसेल लिगल रिलेशन्स क्रिएट करणं. इफ पार्टीज हॅव मेड ॲग्रीमेंट अँड देर इज नो बिहाइंड एनी इंटेन्शन टू क्रिएट लिगल रिलेशन्स among parties, then such agreements remains with only agreements with social status and not become contracts. So the scope of agreement is wider than contracts. If the parties making agreement doesn't have any intention to create legal relations, then such agreements made on the ground of social status, they cannot become a contract. जर पार्टीजनी ॲग्रीमेंट बनवला आणि त्याच्यामध्ये लिगल रिलेशन्स क्रिएट करणं हा त्यांचा हेतूच नसेल, तर असे ॲग्रीमेंट सोशल स्टेटसनुसार बनले जातात आणि अशा ॲग्रीमेंटचं कॉन्ट्रॅक्टमध्ये रूपांतर होणार नाही आहे. त्यामुळे आपण कन्सिडर करू ॲग्रीमेंट ही कॉन्सेप्ट कॉन्ट्रॅक्टपेक्षा काय आहे, मोठी आहे, व्यापक आहे. To make sure about contract, we need there is an agreement which is enforceable in the eyes of law. कॉन्ट्रॅक्ट बनण्यासाठी आपल्याला श्युरिटी काय असली पाहिजे की ॲग्रीमेंट तो काय असला पाहिजे, इन्फोर्सेबल बाय लॉ असला पाहिजे. ओके, नेक्स्ट मेक स्टडी बिलो एक्झाम्पल. दिलेल्या एक्झाम्पलचं स्टडी करा अँड एक्सप्लेन ॲज इट कॉन्ट्रॅक्ट ऑर इट रिमेन्स विथ ओनली ॲग्रीमेंट बिटवीन पार्टीज. आणि एक्सप्लेन करा म्हणतात की तुम्ही एकतर काय करा, दिलेलं एक्झाम्पल व्यवस्थित समजावून घ्या आणि त्या एक्झाम्पलवरून काय करा, कन्क्लुजन करा की बाबा पार्टीजमध्ये फक्त ॲग्रीमेंटच राहील की त्या ॲग्रीमेंटचं कॉन्ट्रॅक्टमध्ये रूपांतर होईल. ओके. मोहन अँड रिषभ डिसाईड टू गो फॉर लंच ऑन संडे. मोहन अँड रिषभ या दोघांनी काय केलेलं आहे, डिसाईड केलेलं आहे की संडेला लंचला जायचं आहे. मोहन डिड नॉट कम फॉर लंच. मोहन लंचला येऊ शकलेलं नाही आहे. अँड धिस रिझल्टेड इन द वेस्ट ऑफ रिषभ्स टाईम. यामुळे रिषभच्या टाईमचं वेस्टेज झालेलं आहे. कॅन रिषभ कंपेल मोहन फॉर डॅमेजेस. जे काय टाईमचं वेस्टेज झालेलं आहे, ओके, त्यासाठी रिषभ मोहनला कंपेल करू शकतो का, भाग पाडू शकतो का की जे काही डॅमेज माझं झालेलं आहे ते तू मला भरून दे. तर डिसाईड करा. तर पहिल्यांदा पाहू हा जो काय ॲग्रीमेंट बनलेला आहे त्या दोघांच्यामध्ये, त्यांच्यामध्ये लिगल रिलेशन्स क्रिएट करणं हा हेतू होता का ते बघू. जर लिगल रिलेशन्स क्रिएट करणं हा हेतू नसेल तर डेफिनेटली रिषभ कंपेल करू शकत नाही, भाग पाडू शकत नाही, डॅमेजसाठी क्लेम करू शकत नाही मोहन अगेन्स्ट. ओनली दोज ॲग्रीमेंट्स कॅन बिकम कॉन्ट्रॅक्ट विच इज मेड विथ इंटेन्शन टू लिगल रिलेशन्स बिटवीन पार्टीज. असेच ॲग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट बनतील ज्याच्यामध्ये पार्टीचं इंटेन्शन असेल लिगल रिलेशन्स क्रिएट करणं. ॲग्रीमेंट मेड विदाउट creation of legal relations between parties are just made on the ground of domestic, social or political nature. जे ॲग्रीमेंट्स विदाउट इंटेन्शन काय झालेले आहेत, पार्टीजमध्ये बनलेले आहेत, क्रिएट झालेले आहेत, ते कसे बनलेले असतात, सोशल स्टेटसनुसार बनलेले असतात, डॉमेस्टिक नेचरनुसार बनलेले आहेत. ओके. ॲग्रीमेंट मेड बिटवीन मोहन अँड रिषभ. जो काय ॲग्रीमेंट बनलेला आहे मोहन अँड रिषभमध्ये तो डॉमेस्टिक नेचरनुसार आहे. ओके. त्या पार्टीचं इंटेन्शनच नाही लिगल रिलेशन्स क्रिएट करणं. There were no any intention to create legal relations between parties. Hence, Rishabh cannot compel to Mohan for
हिज डॅमेजेस. रिषभ कंपेलच करू शकत नाही मोहनला, जे काय डॅमेजेस झालेले आहेत त्यासाठी, त्याच्या भरपाईसाठी. नेक्स्ट पाहू, आणखीन एक एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल पाहू. मेक स्टडी ऑफ बिलो एक्झाम्पल अँड एक्सप्लेन इज इट कॉन्ट्रॅक्ट ऑर इट रिमेन्स विथ ओनली ॲग्रीमेंट बिटवीन पार्टीज. के हजबंड आहे, प्रॉमिस टू पे हिज वाईफ यल टू पे मंथली अमाऊंट ₹10,000 टू मेंटेन हिज हाऊस होल्ड एक्सपेन्सेस. के हजबंड आहे, तो त्याच्या वाईफला यांना प्रॉमिस करत आहे की मी मंथली तुझ्या खर्चासाठी हाऊस होल्ड एक्सपेन्सेससाठी ₹10,000 देईन. वाईल ही जॉईनिंग ए न्यू जॉब इन मुंबई. त्यानं काय केलेलं आहे, तर ज्यावेळेस तो मुंबईमध्ये न्यू जॉबला जॉईन करत होता त्यावेळेला त्यानं हे प्रॉमिस केलेलं आहे. आफ्टर ए मंथ, 1 महिना झाल्यानंतर, कम्प्लिशन झाल्यानंतर, त्यानं न्यू जॉब जॉईन केल्यानंतर मुंबई या ठिकाणी के फेल टू पे प्रॉमिस अमाऊंट टू यल. के जो हजबंड आहे त्यानं ₹10,000 देण्याचं मान्य केलेलं होतं यलला, ते देण्यास काय झालेलं आहे, त्यानं ते पैसे दिलेले नाही आहे, फेल झालेलं आहे. अशा केसमध्ये पहा, यल वॉन्ट्स टू फाईल सूट अगेन्स्ट के, डिसाईड कॅन यल सक्सीड. आता यलची वाईफ आहे, तिला ₹10,000 हाऊस होल्ड एक्सपेन्सेससाठी केकडून मिळालेलं नाही आहे, तर अशा केसमध्ये यल काय करणार आहे, वाईफ जी यल आहे ती काय करत आहे, क्लेम करत आहे कुणा अगेन्स्ट, के अगेन्स्ट. आता तो जो काही क्लेम केलेला आहे त्यामध्ये वाईफ सक्सीड होईल का, अगेन्स्ट कुणाच्या क्लेम केलेला आहे, तिनं तिच्या हजबंड अगेन्स्ट केलेला आहे. तर बाळांनो लक्ष द्या व्यवस्थित, जी काय के जो काय हजबंड आहे आणि यल जी काय वाईफ आहे, या दोघांच्यामध्ये घडलेला जो काय ॲग्रीमेंट आहे, ज्याने हजबंडनं जो काय प्रॉमिस केलेलं होतं याला, तर त्या दोघांच्यामध्ये लीगल रिलेशन्स क्रिएट करणं हा हेतू होता का ते बघायचं आहे. जर लीगल रिलेशन्स क्रिएट करणं हा हेतू नसेल तर निश्चितच काय असेल सांगा, हा जो काही ॲग्रीमेंट बनलेला आहे तो सोशल स्टेटसनुसार डोमेस्टिक लेवलवरती बनलेला असेल आणि हे ॲग्रीमेंट्सच राहतील, कॉन्ट्रॅक्ट बनणार नाही. आणि कॉन्ट्रॅक्ट बनत नसेल तर लिगली तो इन्फोर्स करता येणार नाही आहे त्याच्या वाईफला अगेन्स्ट हजबंड. Only those agreements can become contract which is made with intention to create legal relations between parties. Agreement made without the creation of legal relations between parties are just made on the ground of domestic, social or political nature. In the above case, agreement made between K and L are in the domestic nature नुसार बनलेला कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट आहे हा. Here parties did not have any intention to create legal relations between them. ओके, पार्टीचं ॲग्रीमेंट बनताना लिगल रिलेशन्स क्रिएट करणं हा हेतूच नव्हता. त्यामुळं हेन्स यल जी काही वाईफ आहे कॅनॉट फाईल सूट अगेन्स्ट के, ती त्याच्या हजबंड अगेन्स्ट सूट फाईल करू शकत नाही आहे. आणि जर ती तसं करेल तरीसुद्धा तो काय होणार नाही, ते डॅमेज तिला मिळणार नाही, ती सक्सेड होऊ शकत नाही. नेक्स्ट, Mr. Ramesh promised to pay ₹50,000 to his wife Mrs. Lali so that she can spend the sum on her 30th birthday. रमेशनं प्रॉमिस केलेलं आहे ₹50,000 देण्याचं त्याच्या वाईफला, मिसेस लाली आहे जी ती काय करेल, ₹50,000 ती तिच्या बर्थडेला 30th बर्थडेला काय करेल, स्पेंड करू शकेल. ओके, निश्चित. मिसेस लाली इन्सिस्टेड हर हजबंड टू मेक अ रिटर्न ॲग्रीमेंट इफ ही रिअली लव्ड हर. आता मिसेस लाली खूप हुशार आहे, ती काय करत आहे बघा, तिच्या हजबंडला तिने इन्सिस्ट केलेला आहे की सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, इन्सिस्ट केलेलं आहे म्हणजे हट्ट धरलेला आहे की तू रिटर्न ॲग्रीमेंट बन, तू जे काय प्रॉमिस करत आहेस मला ₹50,000 देण्याचं, त्यासाठी तू रिटर्न ॲग्रीमेंट बनव. ओके, जर तू खरोखरच माझ्यावर प्रेम करत असशील तर. मिस्टर रमेश मेड ए रिटर्न ॲग्रीमेंट अँड द ॲग्रीमेंट वॉज रजिस्टर्ड अंडर द लॉ. ओके, जसं मिसेस लालीनं सांगितलेलं आहे त्यानुसार रमेशने रिटर्न ॲग्रीमेंट बनवलेला आहे आणि तो अंडर लॉ रजिस्टर्ड देखील केलेला आहे. आता पाहूया, मिस्टर रमेश फेल टू पे द स्पेसिफाईड अमाऊंट टू हिज वाईफ मिसेस लाली अँड मिसेस लाली वॉन्ट्स टू फाईल ए सूट अगेन्स्ट मिस्टर रमेश अँड रिकवर द प्रॉमिस अमाऊंट. आता जो काही रिटर्न ॲग्रीमेंट बनल्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन देखील केलेलं आहे अंडर लॉ.
ठरलेली अमाऊंट जी काही प्रॉमिस केलेली होती हजबंडने मिस्टर रमेशने ती देण्यास तो असमर्थ ठरलेला आहे, म्हणजे ते पैसे त्यानं दिलेले नाही आहेत. अशा केसमध्ये मिस लाली काय करत आहे, अगेन्स्ट हर हजबंड रमेश अगेन्स्ट ती काय करत आहे, क्लेम करत आहे. आणि जी काही ती अमाऊंट 50,000 देण्याचं मान्य केलेलं होतं रमेशनं, ती रिकवर करण्यासाठी ती क्लेम करत आहे त्याच्या अगेन्स्ट. रेफरिंग टू द ॲप्लिकेबल प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 ॲडवाइज वेदर लाली विल सक्सीड. आता काय करा म्हणतायत बघा, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 मध्ये जे काही प्रोव्हिजन्स दिलेले आहेत त्याचा अभ्यास करा. आणि ते म्हणतायत मिस लाली जी आहे ती सक्सीड होईल का तिच्या या केसमध्ये, ती रिकवर करू शकेल का पैसे तिच्या हजबंडकडून, ते आपल्याला पाहायचं आहे. तर पहा, ॲग्रीमेंट मेड विथ just 1 minute. Agreement made with intention to create legal relations between parties are called contract. जे ॲग्रीमेंट पार्टीजमध्ये बनलेले आहेत ज्याचा हेतूच असा आहे पार्टीचा की लिगल रिलेशन्स क्रिएट करणं, असे सर्व कॉन्ट्रॅक्ट बनतात. द मिनिंग ऑफ लिगल रिलेशन्स मीन्स लॉ कन्झर्व्स द राइट्स अँड इम्पोजेस ऑब्लिगेशन्स ऑन पार्टीज इफ एनी पार्टीज फेल टू परफॉर्म व्हॉट ही ॲक्च्युअली प्रॉमिस ॲट द टाइम ऑफ मेकिंग ॲग्रीमेंट. लीगल रिलेशनचा अर्थ काय आहे पहा, की लॉ जो आहे तो पार्टीचे लीगल राईट्स आणि लीगल राईट्स कन्झर्व करेल, ओके, आणि लीगल ऑब्लिगेशन्स पार्टीजवरती आणेल. बरोबर आहे. कधी आणेल लीगल ऑब्लिगेशन्स, जर इफ एनी पार्टी फेल टू परफॉर्म, इफ लीगल ऑब्लिगेशन्स कधी आणणार आहे पहा, इफ एनी पार्टी फेल टू परफॉर्म, एनी पार्टी फेल टू परफॉर्म हिज और हर प्रॉमिस. ज्या पार्टीनं काय केलेलं होतं, प्रॉमिस दिलेलं होतं, ते त्या प्रॉमिसचं परफॉर्मन्स देण्यास ती फेल झालेली असेल व्यक्ती, तर निश्चितच आपण असं कन्सिडर करू या केसमध्ये की लॉ काय करणार आहे, ऑब्लिगेशन्स आणणार आहे अशा पार्टीजवरती आणि तो इन्फोर्स करेल. लॉ लिगली काय करू शकतं, अशा पार्टीला त्याचा परफॉर्मन्स देण्यासाठी इन्फोर्स करू शकतं. हे लिगल रिलेशनचा अर्थ आहे. द स्कोप ऑफ ॲग्रीमेंट आर वायडर दॅन कॉन्ट्रॅक्ट. ॲग्रीमेंटचा जो स्कोप आहे तो वायडर दॅन काय आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे. ऑल कॉन्ट्रॅक्ट्स आर ॲग्रीमेंट्स बट ऑल ॲग्रीमेंट्स आर नॉट कॉन्ट्रॅक्ट्स. सर्व कॉन्ट्रॅक्ट्स हे ॲग्रीमेंट असतीलच, पण सर्व ॲग्रीमेंट्स हे कॉन्ट्रॅक्ट असलेच पाहिजेत असं नाही आहे. का? कारण बिकॉज द ॲग्रीमेंट मेड बाय पार्टीज विदाउट एनी इंटेन्शन टू क्रिएट लीगल रिलेशन्स आर मेड ओनली ऑन द ग्राउंड ऑफ डॉमेस्टिक, सोशल और पॉलिटिकल नेचर. ज्या पार्टीजने ॲग्रीमेंट बनवला आणि ज्या पार्टीचं लीगल रिलेशन्स क्रिएट करणं हा हेतू नव्हता, अशा ॲग्रीमेंट फक्त डॉमेस्टिक लेवलवरती बनलेले असतील, सोशल स्टेटसनुसार बनलेले असतील किंवा पॉलिटिकल नेचरनुसार बनलेले असतील. In the above case, agreement made between Mr. Ramesh and Mrs. Lali with intention to create legal relations between them. आता रमेशनं काय केलेलं होतं, प्रॉमिस दिलेलं होतं 50,000 रुपये देण्याचं. मिसेस लाली यांच्या 30th बर्थडेला ती खर्च करू शकते. इथंपर्यंत ठीक होतं, हा ॲग्रीमेंट बनलेला होता. इथंपर्यंत दोघांचं लीगल रिलेशन्स क्रिएट करणं हा हेतू नव्हता. पण मिसेस लालीने काय केलेलं आहे पुढं, की इन्सिस्ट केलं कुणाला, रमेशला, की बाबा जर तू खरोखर माझ्यावर प्रेम करत असशील तर तू काय कर, मला जे काही तू प्रॉमिस दिलेलं आहेस ते लिगली लिहून दे. ओके, मला तू रिटर्न ॲग्रीमेंटमध्ये हे लिहून दे. आणि तो रिटर्न ॲग्रीमेंट त्यांनी काय केलेला आहे, अंडर लॉ रजिस्टर्ड देखील केलेला आहे. मग अशा केसमध्ये लिगल रिलेशन्स क्रिएट करणं पार्टीचं इंटेन्शनच झालेलं आहे. दोघांच्यामध्ये लिगल रिलेशन्स क्रिएट झालेले आहेत बाळांनो. या केसमध्ये लिगल रिलेशन्स काय झालेले आहेत, क्रिएट झालेले आहेत. आणि जर पहा रमेश त्याचं परफॉर्मन्स देत नसेल, तो 50,000 रुपये तिला देऊ शकलेला नाही आहे, अशा केसमध्ये मिसेस लाली फाईल करू शकते सूट कुणा अगेन्स्ट, रमेश अगेन्स्ट. आणि जी अमाऊंट आहे ती 50,000 रुपीज रिकवर करू शकते. कारण की पार्टीजनी ॲग्रीमेंट बनवत असताना लिगल रिलेशन्स क्रिएट केलेले आहेत, रिटर्न ॲग्रीमेंट बनवलेला आहे, अंडर लॉ तो रजिस्टर्ड केलेला आहे.
अशा केसमध्ये मिसेस लाली कॅन फाईल सूट अगेन्स्ट मिस्टर रमेश अँड कंपेल ऑर इन्फोर्स लिगली रमेश टू परफॉर्म हिज प्रॉमिस व्हॉट ही ॲक्च्युली मेड ॲट द टाइम ऑफ मेकिंग कॉन्ट्रॅक्ट बनवत असताना रमेशनं जे काय प्रॉमिस दिलेलं होतं ते प्रॉमिस त्याचं परफॉर्म करण्यासाठी मिसेस लाली बाय लॉ लिगली काय करू शकते, भाग पाडू शकते, इन्फोर्स करू शकते. हे एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलेलं असेल आता. तर याच्या पुढे आपण भाग पाहणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये हा भाग पाहू की इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ ए व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट बनण्यासाठी कोणकोणते आवश्यक एलिमेंट्स असणार आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. तर आजच्या लेक्चर्समध्ये बाळांनो आपण बेसिक टर्म्स व्यवस्थित क्लिअर करून घेतलेले आहेत. याच्यामध्ये काही तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला लिहू शकता आणि याच नोट्स म्हणून आपल्याला काय करायचे आहेत, रेफर करायचे आहेत. जितकं आपण राईट डाऊन करू, कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या ठीक आहे, परंतु ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट आपली राईट डाऊन झाली पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की आन्सर लिहिताना आपल्याला लीगल लँग्वेजमध्ये लिहायचे आहेत. ओके, तर ठीक आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा, त्यांचंही नॉलेज अपडेट होईल. चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, आणखीन खूप महत्त्वाची गोष्ट आहे की हे जे काही व्हिडिओज लेक्चर्स आहेत हे फक्त डेमो पर्पजसाठी तुम्हाला अवेलेबल आहे. आपले हे लेक्चर्स, हा जो कोर्स आहे तो ऑनलाईन फॉर्ममध्ये अतिशय माफक फीमध्ये आपल्यासाठी उपलब्ध आहे. ऑनलाईन कोर्ससाठी कशाप्रकारे एनरोल करायचं आहे त्यासाठी नंबर दिलेला आहे 8956533342. याच्यावरती आम्हाला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. ओके, त्याच्यावरती तुम्हाला आम्ही काय करू समजावून सांगू ऑनलाईन कोर्स जॉईन करण्याची टोटल प्रोसेस काय असणार आहे. तर ठीक आहे, चालेल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटू. थँक्यू व्हेरी मच.